नमस्कार मित्रांनो, गुंतता हृदय तुझ्या सवे भाग 25 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मागच्या भागात आपण बघितलं होतं की रियाला मिली एका रूममध्ये फाईल आणायला पाठवते आणि ऋषभला ती तिथे पाठमोहरी दिसते. त्याला ती त्याच्या स्वप्नातल्या मुलीप्रमाणे भासते आणि तो विचारात असल्यामुळे तिच्याशी जास्त काही न बोलता निघून जाते. त्याचवेळी इकडे रोहन त्याच्या बॉसला फोन करतो. आत्ता पुढे. बॉस, गडबड हो गई आहे. रोहन थोडा घाबरतच बोलतो. काय माती खाल्लीस तू आता? एक काम धड होत नाही तुम्हा लोकांकडून. बोल पटकन, काय झालंय ते? समोरील व्यक्ती रोहनला ओरडत बोलतो. बॉस, ते पोलीस मागे लागल्यामुळे ते पार्सल चुकीच्या व्यक्तीकडे गेलं. रोहन हिम्मत करून सांगतो. काय? तो व्यक्ती रोहनला शिव्या घालतो. सॉरी बॉस, पण माल सापडला असता तर आपण फसलो असतो, म्हणून मग मी ते एका मुलीच्या पर्समध्ये टाकलं. आत्ता त्या मुलीचा लवकरात लवकर शोध लाव, नाहीतर तू गेलास, समजलंस ना? समोरील व्यक्ती धमकी देत रोहनला सांगतो आणि फोन कट करतो. आत्ता कसं शोधू मी ह्या मुलीला? पण शोधावं तर लागणारच, नाहीतर बॉस मला जिवंत सोडणार नाही. रोहन स्वतःशीच विचार करत बोलत होता. इकडे ऋषभ परत दुपारच्या फोन कॉलचा विचार करत बसला होता. काय करावं त्याला सुचत नव्हतं. त्याला त्याचं डोकं सुन्न झाल्यासारखं वाटत होतं. तोच पिऊन येतो आणि त्याला मॉम येऊन गेल्याचं सांगतो. मग तो पिऊनला टिफिन गरम करून आणायला सांगतो. पिऊन त्याच्या पुढे प्लेट आणून ठेवतो. प्लेटकडे बघून तो म्हणतो, साबुदाणा खिचडी? ऋषभ आश्चर्याने बोलतो. सर, ते मोठ्या मॅडमने दिली आहे. पिऊन ओके ऋषभ म्हणताच पिऊन निघून जातो. मॉम पण ना कमालच करते, असं म्हणत तो मान हलवत नि एक बाईट खातो. वाव, नाईस खिचडी. इकडे अनघा रियाच्या डेस्कवर टिफिन घेऊन येते. तसं ती अनघाकडे बघते. त्यावरती आईने मोनाच्या हातून पाठवलाय असं सांगते. तसं ती टिफिन उघडते आणि आत्ता आतलं जेवण बघून शॉक होते. इडली सांबार? सकाळी तर हिने साबुदाणा खिचडी बनवत होती आणि मग आता हे का पाठवलंय? आई पण ना आजकाल खूपच विसरभोळी झाली आहे, स्वतःशीच म्हणत ती टिफिन अनघाला देते. का गं, काय झालंय? अनघा, आज संकष्टीचा उपवास आहे माझा आणि हिने बघ काय पाठवलंय. तू संपव आता ही. रिया तिला टिफिन दाखवत बोलते. अगं मग तू काय खाणार? मी काही ऑर्डर टाकू का तुझ्यासाठी उपवासाचं? अनघा, अगं नाही नको, तू खा, तोपर्यंत मी थोडी हवेशीर बसते. रिया बाहेर येऊन सुजयला कॉल करते, पण तो उचलतच नाही. मग ती आतमध्ये जाऊन काम करते. ऑफिस सुटल्यास ती घरी जाते. आई, लवकर जेवण बनव गं, खूप भूक लागली आहे. रिया, का गं, मी खिचडी पाठवली होती ना, वेळ नाही मिळाला का तुला खायला? आई, मिसेस प्रधान, आज तुम्ही खिचडी नाही तर इडली सांबार पाठवलात. खूप विसरभोळी झालीस गं तू आई. रिया, इडली सांबार? अगं पण मी नाहीच बनवली आज इडली, तर तुला कसं पाठवणार? आई आश्चर्यचकित होऊन म्हणते. अगं तू तेच पाठवलंय, जाऊ दे, विसरली असशील. रिया, त्याचं बोलणं मोना ऐकते. अगं दिदू, मी स्वतः बघितला डब्बा, त्यात आईने साबुदाणा खिचडी भरली होती गं, आणि तू हे इडली सांबार काय लावलंय? मोना, काय? मग खिचडी कुठे गेली? रिया आश्चर्याने विचारते. त्या पिऊनने गडबड केलेली दिसते. मोना, म्हणजे? रिया, अगं मी त्या पिऊनकडे दिला होता तुझा डबा, तू पोहोचलीच होती ऑफिसला म्हणून. मोना, अच्छा, मग बरोबर आहे. रिया, इकडे केबिनमध्ये ऋषभ करीमला बोलून घेतो. करीम, काही कळलं का त्या नंबरबद्दल? ऋषभ, बॉस, त्या नंबरची लोकेशन सध्या नाशिकजवळच्या एका गावात दाखवत आहे. करीम, आजच्या भागात इथेच थांबूयात, भेटूया नेक्स्ट भागात. तोपर्यंत वाचत रहा. बाय बाय, टेक केअर, सी यू इन द नेक्स्ट पार्ट.